गुडघेदुखीला नी रिप्लेसमेंट हा एकच ऑप्शन आहे का? नाही. गुडघे दुखतायत पण ऑपरेशन नाही करायचं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय, मी डॉक्टर कपिल जगताप. मी ऑर्थोपेडिक सर्जन आणि नी रिप्लेसमेंट कन्सल्टंट आहे जीवनधारा हॉस्पिटल इथे. सो हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की माझे गुडघे दुखतायत, याला नी रिप्लेसमेंट शिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे का? मी अजून यंग आहे, मला आत्ता नी रिप्लेसमेंट नाही करायची आहे, किंवा माझं फायनान्शियल कंडिशन सध्या थोडीशी वीक आहे, थोडे दिवस थोडे वर्ष आपण थांबू शकतो का? तर नक्कीच ह्याला ऑप्शन्स आहेत. सो हे कशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत, तर हे काही इंजेक्शन्समध्ये ऑप्शन्स आहेत. सो कॉमनली वापरले जाणारे नीमध्ये जे इंजेक्शन असतात ते 3 टाईपचे असतात. सगळ्यात पहिलं जे खूप कॉमनली वापरलं जातं ते असतं, ते इंजेक्शन असतं ते स्टिरॉइडचं इंजेक्शन. सो आपण जे ओरली स्टिरॉइड घेतो त्यापेक्षा हे वेगळं असतं. हे लोकली म्हणजे फक्त गुडघ्यामध्ये जातं, त्याच्यामुळे हे आपल्या रक्तामधून शरीरामध्ये भिनत नाही. त्याचे साईड इफेक्ट्स आपण जे स्टिरॉइडचे साईड इफेक्ट्सला घाबरतो तसे नाही आहेत. दुसरं इंजेक्शन असतं PRP. PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. हे तुमच्या स्वतःच्या ब्लडमधनं बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स आणि स्टेम सेल्स असतात, जेणेकरून गुडघ्यामध्ये झालेली झीज थोड्या प्रमाणात आपल्याला पूर्ववत नॉर्मल करता येते. आणि तिसरं इंजेक्शन असतं ते असतं हायलुरॉनिक ॲसिड. म्हणजे आपण म्हणू शकतो की एखाद्या गाडीमध्ये जे ऑइलिंग असतं, तसं आपल्या गुडघ्यामधलं जे ऑइलिंग असतं नॅचरल, त्याला हायलुरॉनिक ॲसिड म्हणतात. त्याचं इंजेक्शन अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ते देऊन आपल्याला काही महिन्यांकरता रिलीफ मिळू शकतो. याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा जीवनधारा हॉस्पिटल.